फोटो। आज आहे फ्रायडे आणि आम्ही निघालोय गावी। स्पेशल सुट्टी टाकू। पावसाळ्यामध्ये गावी जाणं हे आमचं दरवर्षी ठरलेलं असतं आणि त्यामुळे आज आम्ही निघालोय गावी। आम्ही पोहोचलो आहोत आता अर्ध्या रस्त्यामध्ये दुर्गा कॅफेमध्ये आणि आम्ही ऑर्डर केली आहे यम्मी मिसळ, स्पेशल मिसळ विथ तर्री विथ गुलाबजाम। आता आपण आलोय आपल्या शेतामध्ये। इथे छान अशी मस्तपैकी मूग पेरलेले आहेत आणि छान रोपं आली आहेत। हे इथे सोयाबीन पेरले इथे। हाय हाय। आणि तिकडे पण सोयाबीन, खाली पण सोयाबीन पेरले आहेत। ही आहे तिथे हळदीची झाडं, ज्यातलं काही रोप मी घेऊन जाणार आहे पुण्याला। आणि आपण आता काढतोय सध्या हे जे एक्स्ट्रा गवत आलेलं आहे, रान आलेलं आहे ते काढतोय, कारण त्या रानामुळे आपल्या जे रोप हे लावले आहेत, मुगाचं लावलंय, पेरलंय, त्याला यायला थोडासा प्रॉब्लेम येतो। त्यामुळे हे जे गवत आहे ते आपण काढतोय आणि इथे काहीही वेस्ट नाही जात। हे जे आपण गवत काढणार आहे ना, हाय आजी, हे गवत आपण काढणार आहे ते आपण आपल्या गाईला देणार आहे आणि दिव्याला पण खायला देणार आहे, गाईला पण देणार आहे। आणि ही जे व्लॉग करतीये सकट काढायचं असतं, पण आता ही जमीन थोडी घट्ट झाल्यामुळे निघत नाहीये जमिनीतून। पण जेव्हा जमीन ओली असते ना तेव्हा ते मुळासकट व्यवस्थित निघतं। जर तुम्ही मुळासकट काढलं नाही तर ते गवत परत येणार आहे। त्यामुळे हो ना आजी, आपण बरंचसं ऑलरेडी गाईला दिलंय आणि आपण थोडं थोडं आता उरलेलं काढून इथे साईडला ठेवतो आणि हे परत जाऊन गाईला देणार। गाईचा खुराक खूप चांगला असायला पाहिजे, तरच तुम्हाला व्यवस्थित दूध गाईच्या हेल्थसाठी पण चांगलं आहे। तर हे आहे आमचे गाव। सगळीकडे शेती चालू आहे सध्या। पावसाचं वातावरण आहे पण पाऊस नाहीये इथे। आणि तुम्हाला बघायचं असेल एक मस्त एक हिस्टॉरिकल प्लेस इथून दिसतं, तुम्हाला तर माहित असेल, चांद बीवी का महल। तर तो इथून एक्झॅक्ट गावाच्या समोर आहे, चांद बीवी का महल। इथे आम्ही प्लॅन करतो उद्या जायचं, बघूया। सो खूप जवळ आहे इथून, सो विल प्लॅन। आता हे जे आपण गवत जमा केलं होतं ते आपण घालायला चाललोय आपल्या गाईला। इथे सीताफळाची झाडं आणि सॉरी सीताफळाची झाडं अजून छोटे आहेत, बरेच झाले आहेत छोटे छोटे, बट येऊन जातात अजून 2 महिन्यात, तर 2-3 महिन्यात तर पूर्णच मोठे होऊन जातील। हे आमचे बाबा, बाय करा बाबा। हे आमचे बाबा, गाईला चारा घालतोय जो आपण शेतातून आणलाय। गाय किती खुश झाली आहे। इथे मांजर मस्त आराम